press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के बी रुहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण प्रकरण 3 विभाजन मूल्य यामधील जे चतुर्थक आहे त्या संदर्भात माहिती पाहत होतो. चतुर्थक, दशमक आणि शतमक या 3 गोष्टींचा अभ्यास आपणास विभाजन मूल्य या प्रकरणात करावयाचा आहे. मग त्यामध्ये पण सब पॉईंट आहेत. चतुर्थकामध्ये जी वैयक्तिक श्रेणी आहे, तुम्हाला श्रेणींच्या संदर्भात मागील लेक्चरला सांगितले 3 प्रकारच्या श्रेणी आपणास पाहावयाच्या आहेत. एक आहे वैयक्तिक श्रेणी, दुसरा आहे खंडित श्रेणी आणि तिसरा आहे अखंडित श्रेणी. मागील लेक्चरचा जर आढावा तुम्ही घेतला त्यामध्ये वैयक्तिक श्रेणी सुट्टे अंक असतात. त्यानंतर जी खंडित श्रेणी आहे त्या खंडित श्रेणीचं उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं मी की 1 ते 10 जर असेल, पहिला गट 1 ते 10, दुसरा गट 11 ते 20, तिसरा गट 31 ते 21 ते 30. तर अशा प्रकारे थोडा खंड याच्यामध्ये निदर्शनास येतो. आणि जी अखंडित श्रेणी आहे त्या अखंडित श्रेणीचं जर उदाहरण पाहिलं आपण 1 ते 5, 5 ते 10, 10 ते 11, 10 ते 15, 15 ते 20, येथे जी पहिल्या वर्गाची वरची वर्गमर्यादा आहे ती दुसऱ्या वर्गाची खालची वर्गमर्यादा होते. वरची वर्गमर्यादा आणि खालची वर्गमर्यादा या बाबतीत तुम्हाला माहिती आहे. त्याचप्रमाणे पहा, एक टॉपिक तुम्हाला सांगायचाही राहिला होता की वर्गांतर असतं. पहा, हा शब्दप्रयोग तुम्ही इयत्ता 9वीला तुमच्या संख्याशास्त्रामध्ये अभ्यासलेला असेल. वर्गांतर म्हणजे काय तर पहा, समजा आता 1 ते 10 यामध्ये वर्गांतर ते किती संख्या आहे त्याला तुम्ही वर्गांतर म्हणता. समजा 1 ते 5 असेल, मग 5 संख्येचं वर्गांतर आहे. वर्गमध्य काय आहे? वर्गमध्य काढण्याचं सूत्र आपण पाहिलेलं आहे n+1/2. मग आता त्या संदर्भात पहा, सविस्तर माहिती आपण घेतली होती. त्याला तुम्ही मध्य का म्हणतात? मग मध्याचं सूत्र तुम्ही पाहिलं होतं की n+1/2. तर अशा प्रकारे आपण मागील लेक्चरला वैयक्तिक श्रेणीचं उदाहरण पाहिलं होतं. आज आपण आपल्या या लेक्चरमध्ये जी खंडित श्रेणी आहे त्या खंडित श्रेणीच्या उदाहरणाच्या स्टेप कशा असतात त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर पहा, खंडित श्रेणीचं उदाहरण घेताना तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये खंडित श्रेणीचं उदाहरण आणि त्याचबरोबर त्या उदाहरणामध्ये पहिले चतुर्थक आणि तिसरे चतुर्थक काढा असे सांगितलेले आहे. मग पहिले चतुर्थक आणि तिसरे चतुर्थक काढल्यावर तिथे शिल्लक राहते तुमच्यासाठी दुसरे चतुर्थक. ते सुद्धा तुम्ही सोडवून संपूर्ण उदाहरण गुगल क्लासरूमवर अपलोड करा. बऱ्याच विद्यार्थ्यांनी गुगल क्लासरूमवर उदाहरण अपलोड केलेले आहे आणि बरेच विद्यार्थी अपलोड करायचे बाकी आहेत. म्हणजे जवळपास 50% विद्यार्थ्यांनी अपलोड केलंय. मग त्या 50% विद्यार्थ्यांमध्ये आपण आहात का? एक विचार करा. सर्व उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा. एक क्युरियासिटी निर्माण होते पहा नवीन उदाहरणं सोडवण्याची. यावरूनच तुम्हाला आजचं लेक्चर झाल्यावर त्या लेक्चरच्या एंडिंगला तुम्हाला आणखी एक प्रश्न यावर दिला जाईल, आकडेवारी दिली जाईल आणि त्या आकडेवारीच्या साहाय्याने तुम्ही खंडित श्रेणीचं उदाहरण आहे त्या खंडित श्रेणीच्या उदाहरणाच्या साहाय्याने पहिले चतुर्थक, दुसरे चतुर्थक आणि तिसरे चतुर्थक सोडवायचे आहे. आता पहिले चतुर्थक जी खंडित श्रेणी आहे त्या खंडित श्रेणीच्या स्टेप कशा कशा आहे त्या सविस्तर तुम्हाला या लेक्चरला सांगितल्या जातील आणि त्याच स्टेप सर्वच्या सर्व वापरून तुम्हाला जे उदाहरण पुढे जी आकडेवारी दिलेली आहे त्या आकडेवारीचा वापर करून पहिले, दुसरे आणि तिसरे चतुर्थक काढावयाचे आहे. आणखी एक महत्त्वाचं पहा, तुमची जी टेस्ट होणार आहे त्या टेस्टमध्ये सर्व ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. मग ऑब्जेक्टिव्ह असताना पहा, काही वेळेस हे जे गणित तुम्ही सोडवताय त्या गणितामध्ये काही ट्रिक्स असतात. त्या ट्रिक्ससुद्धा मी या लेक्चरमध्ये आजच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे की झटकेपट तुम्हाला चतुर्थक कसं समजेल.
चतुर्थक समजून घेण्याच्या किंवा फक्त आकडेवारी दिली आणि कुठल्याही प्रकारची आकडेमोड न करता डायरेक्ट तुम्ही चतुर्थक कसे सांगू शकतात? म्हणजे कुठल्याही स्टेप न करता आकडेवारीमध्ये चतुर्थक कोणतं आहे हे तुम्हाला सहजपणे सांगता येते. मग ते चतुर्थक कशा प्रकारे समजून घेता येईल तुम्हाला, या संदर्भात माहिती आजच्या लेक्चरला दिली जाईल. लेक्चर संपूर्ण काळजीपूर्वक पहा, संपूर्ण पहा. आणि लेक्चरमध्ये काही समस्या असतील तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारा. ठीक आहे. लेक्चर पुढील प्रमाणे. विद्यार्थी मित्रांनो, येथे आपण खंडित श्रेणी दिलेली असताना चतुर्थक कशा प्रकारे काढले जाते या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर पहा, खंडित श्रेणीच्या साहाय्याने चतुर्थक काढताना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने दिलेल्या निरीक्षणाची मांडणी करून खंडित श्रेणीची चतुर्थके काढली जातात. आता तुम्हाला याआधीच सांगितलं मी की वैयक्तिक श्रेणी आणि खंडित श्रेणी या दोन्ही श्रेणींचं चतुर्थक काढण्याचं सूत्र एकच आहे. क्यू आय इज इक्वल टू आय इन ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 4 च्या पदाचे मूल्य, आणि आय आपण पहिले चतुर्थक, दुसरे चतुर्थक किंवा तिसरे चतुर्थक या स्वरूपात निर्देशित करतो. आता खालील सामग्रीवरून पहिले चतुर्थक Q1 व तिसरे चतुर्थक काढा. पहा, इथे उत्पन्न हे लाखात दिलेले आहे आणि ते उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींची संख्या. तर 5 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींची संख्या 8 आहे. 4 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींची संख्या 6, 9 लाख उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींची संख्या 12, 12 लाख उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींची संख्या 8, 15 लाख 6, 6 लाख 9 आणि 10 लाख 10 अशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे. आता चार्ट मध्ये जी आकडेवारी दिलेली आहे तिचं जर आपण नीट निरीक्षण केलं तर ही दिलेली आकडेवारी ही चढत्या किंवा उतरत्या क्रमाने दिलेली नाहीये. जर तुम्ही उत्पन्न पाहिलं, उत्पन्न 5, 4, 9, 12, 15, 6 आणि 10 अशा प्रकारे दिलेलं आहे. आणि व्यक्तींची संख्या लक्षात ठेवा. आता इथं वर्ग काय आहे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. इथं वर्ग आहे उत्पन्न, म्हणजेच 5, 4, 9, 12, 15, 6 आणि 10, आणि फ्रिक्वेन्सी ही आहे व्यक्तींची संख्या. मग तुम्हाला चढत्या क्रमाने काय लिहायचं आहे तर उत्पन्न. उत्पन्न तुम्ही चढत्या क्रमाने लिहिलं तर त्याचबरोबर जी फ्रिक्वेन्सी आहे त्यातही तुम्हाला बदल करणं गरजेचं आहे. म्हणजे 5 ची फ्रिक्वेन्सी तुम्ही 8 हीच लिहिणार आहात, 4 ची फ्रिक्वेन्सी 6च लिहिणार आहात. म्हणजे फक्त उत्पन्न ज्यावेळेस तुम्ही चढत्या क्रमाने घेता त्यावेळेस व्यक्तींची संख्या ही बरोबर त्याच वर्गाची संख्या, त्याच वर्गाची वारंवारता त्या वर्गाच्या समोर घेणं आवश्यक आहे, अन्यथा गणित चुकते. तर आता विद्यार्थ्यांनो, आपण खंडित श्रेणी दिलेली असताना आपण चतुर्थक काढताना करावयाच्या स्टेप. सर्वप्रथम पहा, या चार्टची मांडणी करून घेणं आवश्यक आहे. मग त्या चार्टची मांडणी करून घेताना तुम्हाला सांगितलं मी, वर्ग हे चढत्या क्रमाने आपण मांडू. आता वर्ग काय आहे तर वर्ग आहे उत्पन्न, जे लाखात दिलेलं आहे. म्हणून पहा, वर्ग आहेत 4, 5, 6, 9, 10, 12, 15 असे आपण चढत्या क्रमाने मांडून घेतले. आता त्या वर्गाच्या समोर बरोबर त्याच वर्गाची वारंवारता आपण घेतली. आता फ्रिक्वेन्सी काय आहे इथे तर व्यक्तींची संख्या. 4 लाख उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींची संख्या आहे 6, 5 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींची संख्या आहे 8. म्हणजे ज्या त्या वर्गाची फ्रिक्वेन्सी ही बरोबर त्याच वर्गासमोर आपण घेतली. आता हा जो नवीन रकाना आहे पहा, त्यापुढे दिलेला आहे संचित वारंवारता. संचय झालेली वारंवारता असते ती, एक प्रकारे CF. मग आता ही संचित वारंवारता काय आहे तर पहा, पहिल्या ठिकाणी संचित वारंवारता 6 आहे, म्हणजे 4 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींची संख्या 6. दुसऱ्या ठिकाणी ती 14 कशी झाली तर दुसरी वारंवारता आहे 8, म्हणजे 6 पहिली वारंवारता आणि दुसरी 8 ची बेरीज झाली 14. परत 14 आणि 9 ची बेरीज झाली 23, 23 आणि 12 ची बेरीज झाली 35, 35 आणि 10 ची 45, 45 आणि 8 ची 53, आणि 53 आणि 6 ची बेरीज झाली 59. तर अशा प्रकारे आपण ही
संचित वारंवारता काढली. आता 59 ही जी तुमची संचित वारंवारता आहे ती बरोबर कशी तपासणार? तर जी फ्रिक्वेन्सी आहे ती टोटल फ्रिक्वेन्सी जर तुम्ही बेरीज केली म्हणजेच तुम्ही n काढला, व्यक्तींची एकूण संख्या म्हणजे आपण उत्पन्न जे काउंट केलेलं आहे, किती व्यक्तींचं उत्पन्न काउंट केलंय, तर येथे n नंबर ऑफ पीपल किती आहेत? 59 म्हणजेच 59 लोकांचे उत्पन्न आपण येथे काउंट केलेले आहे. लक्षात ठेवा n आणि तुमची जी CF आहे शेवटच्या रकान्यातली ती समान येणं आवश्यक आहे. दोन्हीही संचित वारंवारता 59 आणि नंबर ऑफ पीपल हे 59च असणार आहे. तर अशा प्रकारे आपण या तक्त्याची मांडणी केलेली आहे. पुन्हा पहा, पहिल्या तक्त्यात तुम्ही उत्पन्न घेतलं, दुसऱ्या तक्त्यात फ्रिक्वेन्सी व्यक्तींची संख्या आणि तिसऱ्या तक्त्यामध्ये तुम्ही संचित वारंवारता कशा प्रकारे काढली जाते या संदर्भात तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. या आधीच तुम्ही 9वी 10वीला संचित वारंवारतेबद्दल माहिती घेतलेली आहे. जर याबद्दल कोणाला माहिती नसेल तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. मी पुन्हा नव्याने संचित वारंवारता कशा प्रकारे काढली जाते या संदर्भात व्हिडिओ पोस्ट करेल. आता अशा प्रकारे आपण ही मांडणी केल्यावर आता पुढची स्टेप काय आहे, तर या पुढील स्टेप आपण पुढील प्रमाणे पाहू. त्यानंतर सर्वप्रथम आपण पहिले चतुर्थक काढू. आता पहिले चतुर्थक काढण्याची जी स्टेप आहे तर सर्वप्रथम आपण घेतलंय पहा इथे Q1 इज इक्वल टू n प्लस 1 अपॉन 4 च्या पदाचे मूल्य हे आहे पहिल्या चतुर्थकाचे सूत्र. आता यात आपल्याला n इज इक्वल टू 59 लक्षात ठेवा. एकूण वारंवारता ही तुमची आहे 59 आणि जी फ्रिक्वेन्सी आपण ज्याला संचित वारंवारता म्हणतो ती संचित वारंवारता देखील 59 आहेत. मग आता आपण n प्लस 1 अपॉन 4 यामध्ये जर n ची संख्या टाकली म्हणजेच पहा Q1 इज इक्वल टू 59 अधिक 1 छेद 4 च्या पदाचे मूल्य. मग Q1 बरोबर 60 छेद 4 च्या पदाचे मूल्य. आता Q1 बरोबर 15 च्या पदाचे मूल्य. आता इथे संचित वारंवारता 15 ही संचित वारंवारतेच्या 23 या गटामध्ये येते. 14 च्या पुढे जो 23 हा गट आहे, लक्षात ठेवा येथे आपण खंडित वारंवारता पाहत आहे आणि खंडित वारंवारतेमध्ये 15 ही वारंवारता 23 या संचित वारंवारतेच्या गटात येणार आहे. म्हणूनच येथे त्याचे मूल्य आहे 6 लाख रुपये. म्हणजेच पहा येथे पहिले चतुर्थक Q1 बरोबर 6 लाख म्हणजे 6 लाख या वर्गाची संचित वारंवारता आहे 23 आणि 15 ही संचित वारंवारता 23 या गटामध्ये येते. म्हणूनच तुमचे पहिले चतुर्थक आहे 6 लाख रुपये. त्यानंतर आपण Q3 म्हणजेच तिसरे चतुर्थक काढताना Q3 चे सूत्र Q3 इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 4 च्या पदाचे मूल्य. म्हणजेच आता आपण इथे जर आकडेवारी टाकली की Q3 इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट 59 प्लस 1 अपॉन 4 च्या पदाचे मूल्य. मग आता Q3 इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट 60 अपॉन 4 म्हणजेच 60 छेद 4. मग आपण 60 छेद 4 चं उत्तर आलेलं आहे 15. म्हणूनच Q3 इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय 15 म्हणजे 3 गुणिले 15 च्या पदाचे मूल्य येते 45. मग आता 45 ही संचित वारंवारतेच्या 45 या गटामध्ये येते. म्हणूनच पहा संचित वारंवारता 45 ही संचित वारंवारतेच्या 45 या गटामध्ये येते आणि त्याचे मूल्य आहे 10 लाख रुपये. म्हणूनच आपले तिसरे चतुर्थक Q3 बरोबर 10 लाख रुपये.
पहा, पहिले चतुर्थक Q1 बरोबर 6 लाख रुपये, तर तिसरे चतुर्थक Q3 बरोबर 10 लाख रुपये असे आहे. तर अशा प्रकारे आपण खंडित वारंवारतेच्या सहाय्याने पहिले चतुर्थक व तिसरे चतुर्थक काढलेले आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता हा तुमचा टास्क आहे. खालील माहितीचा वापर करून तुम्ही पहिले चतुर्थक, दुसरे चतुर्थक व तिसरे चतुर्थक काढा. खाली उत्पन्न आणि कुटुंब संख्या दिलेली आहे. तर या माहितीच्या आधारे Q1, Q2 आणि Q3 हे उत्तरे काढून तुम्ही ती Google क्लासरूमवर अपलोड करा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण जी खंडित श्रेणी आहे त्या खंडित श्रेणीचं उदाहरण पाहिलेलं आहे. पुढे प्रश्नही तुम्हाला दिलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी हा प्रश्न वहीवर सोडवून तो Google क्लासरूमवर अपलोड करावा. प्रश्नात पहिले चतुर्थक, दुसरे चतुर्थक आणि तिसरे चतुर्थक हे तीनही चतुर्थके सविस्तर प्रमाणावर लिहून सुट्ट्या व्यवस्थित एका कागदावर लिहून तो कागद फोटो काढून त्याचा फोटो किंवा PDF ही Google क्लासरूमवर तुमचं नाव आणि रोल नंबरसह पोस्ट करा. लेक्चर काळजीपूर्वक पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.